अकोटमध्ये गॅससाठी नागरिक पहाटे 2 पासून रांगेत उभे तर प्रशासन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करत असून या वास्तवामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे। अकोट तालुक्यात घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना अक्षरशः जीवाची कसरत करावी लागत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे। पहाटे 2 वाजल्यापासूनच गॅस एजन्सी समोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत। रात्रभर जागरण, दिवसभर उन्हात ताटकळत उभं राहणं, तरीही गॅस मिळेल याची कोणतीही खात्री नाही। महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण या त्रासाने हैराण झाले असून नागरिकांच्या सहनशक्तीची परीक्षा सुरू आहे। हे सर्व चित्र अकोला न्यूज नेटवर्कने उघड करत वास्तव समोर आणले आहे। एकीकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र गॅस पुरवठा सुरळीत आहे असा मोठा दावा करत आहेत, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता हा दावा पूर्णपणे फोल ठरत आहे। सुरळीत तर कुठे आहे, कागदावर का की एसी ऑफिस मध्ये बसून दिलेल्या निवेदनांमध्ये, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। हा फक्त गॅसचा प्रश्न नाही, हा प्रशासनाच्या निष्क्रियतेचा आणि अपयशाचा प्रश्न आहे। तात्काळ उपाययोजना न झाल्यास नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरण्याची शक्यता व्यक्त होत आहे। या सिलेंडरसाठी रात्री 2:30 वाजता मी इथं लाईनीत लागलो होतो। इथं ना पाण्याची सुविधा आहे, ना कर्मचारी व्यवस्थितरित्या कोणत्याच वेळेचं उत्तर देतात आणि आम्हाला जवळपास 2-2, 3-3 तास झाले लाईनीमध्ये उभं राहावं लागून राहिलं आणि प्रशासन म्हणते की बा सिलेंडरचा सुरळीत पुरवठा आहे। तरी याकडे पुरवठा अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं आणि हे सिलेंडरचा जो तुटवडा आहे हा दूर करावा। ते कायची व्यवस्था नाही, चहा नाही, पाणी नाही, काही नाही, नंबर लागायचे काही चान्सेस नाही आहेत।